इकॉनॉमिकल जास्त अगदी धाबा त्यानं खर्च केला आणि त्या ठिकाणी तो सामना त्यांना गमावा लागला रीचच्या मैदानावरती. परंतु सुमित पाटील हे खूप मोठं नाव आहे, कारण कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिला या खेळाडूचा. सातत्यानं टीमला बांधत असताना खरं तर सिनियर खेळाडू काय असतो त्यानं दाखवून दिलाय, कारण त्यांनी यंगस्टारला घेऊन करत उतरलाय. कारण याच्यामध्ये सुजित मुंडे असेल, महेश महाडिक असेल, अजित भोईर असेल आणि स्वतः सुमित पाटील सोडता वगळता करता सर्व यंग खेळाडू आहेत. त्यामुळे सुमित पाटील आणि एक बोरिवलीचं क्रिकेट हे खूप मी तर म्हणेन जवळचं नातं आहे, कारण या माणसाने करत ही टीम बनवून ठेवली. नाव आहे सुमित पाटील आणि तेच दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवरती. आणि पहिले षटक रोशन घरत आणि गणेश वाघमारे. पहिलाच बॉल फुल टॉस दाखवलाय आसमान, बॉल चाललाय सी मारे शापार. पहिल्याच बॉल वरती आलाय बिग हिट षटकार. सबका स्वागत केलंय, वेलकम केलंय या ठिकाणी बॉलर सुमित पाटील यांचा षटकार आणि गणेश वाघमारेनं 6 धावा धावफलकावरती. शो सुरू झालाय आता. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं षटकाराला, त्यानंतर लाईन खराब, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु अनकंट्रोल यावर बॉलिंग होते मैदानाच्या आतमध्ये. हा व्हाईट बॉल टीमच्या टोटल मध्ये 1 धावा एक्स्ट्राची ऍड केली जाईल. 7 धावा धावफलकावरती लागल्या जातील. अद्यापर्यंत 7 रन्स ऑन बोर्ड ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकतो. ऋतू लाईव्ह इव्हेंटच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून चांगलं ग्राफिक्स सातत्यानं आपण पाहतो. ही त्यांची ओळख राहिली आणि चांगली क्वालिटी देण्याचं काम ते नेहमीच करत असतात. ऋतू लाईव्ह इव्हेंट यावरचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलं रिस्टच्या जोरावरती. हा फ्लिकचा फटका, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा पार. आणखीन एक आलाय गणेश यांच्या बॅट मधून चौकार. आपाचा विषय लय हार्ड आहे. थँक्यू. धावा धावफलकावरती लागल्या. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये लगेच. इथून या ठिकाणी लगेच बॉल पाहिजे अगदी मैदानाच्या आतमध्ये. आणि जे स्वयंसेवक असतील ना, आयोजक, त्यांना विनंती आहे की आपण कृपया बॉन्डर लाईनचा ताबा घ्या, कारण तिथे वेल वाचवेल तिथे आपल्याला वेल वाचवायचा आहे. कारण खूप सारे मॅचेस आहेत, आयोजन तुमचं चांगलं आहे, त्यामुळे इथून तुम्हाला देखील जबाबदारी तुमच्यावरती दिली ती पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती आहे. पनवेल विभागातील करत हा संघ शिवाजीनगर, आणि या टीमनं सुरुवात तर धमाकेदार केली आहे, कारण ट्रेलर झाके अभी तो पूरा पिक्चर बाकी आहे. हे पहिली इनिंग आहे, सुरुवात तर केलं गणेशनं. काय षटकार चौकार लगावतो हा खेळाडू. डावखुरा त्याचा लेफ्ट हँडर बॅटर आहे, क्षमता भरपूर आहे आणि स्वतःला सिद्ध देखील केलाय. अगदी चांगले फटके, बॉटम हँडचं योग्य वापर त्याचा आवाज पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती आहेत. वेगवान यावर सुमित पाटीलनं कमबॅक केलंय. खोला टाकलं होतं बॉल, क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड विकेटला, परंतु यावेळेस आपण पाहतोय त्याने देखील बॉलला फील्ड केलं, परंतु थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळाला. 1 धावा एक चिकी सिंगल या ठिकाणी प्राप्त केली आहे. टीमची टोटल आता 12 वरती जाऊन पोहोचेल. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 12 धावा धावफलकावरती आता रोशन घरत. हे खूप मोठं नाव आहे रोशन घरत. ऑन स्क्रीन वरती आपण त्यांना पाहतो ना, एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे. सातत्यानं आपण पाहायला गेलं शिवाजीनगर टीमसाठी क्रिकेट खेळत आलेत आणि फिटनेस देखील राहिला. फिटनेस हा क्रिकेटचा मंत्र आहे, कारण तुम्ही तो जोपासला तर नक्कीच तुम्ही चांगला खेळ करत राहाल. त्याचं जिवंत उदाहरण रोशन घरत यांना आपण पाहतोय. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा, विंग्स ओपन केलेत पंचांनी आणि व्हाईट बॉल. हे षटक थोडंसं महागडं जात आहे, कारण पहिलं षटक सुमित पाटील कमी धावसंख्या देण्यासाठी तो ओळखला जातो. सातत्यानं अगदी चांगला परफॉर्मन्स त्याचा राहतो ऍज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून बोरेवली टीमच्या बाजूनं, पण यामुळे थोडासा महागडा ठरला जातोय. 13 धावा धावफलकावरती. खोळा टाकला, चॉप केला, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटचा या बॉलवरती. हरीश थोडेसे बीट झाले होते, फंबल प्रेशर त्यांच्यावरती सहज जाणवला आणि एक सिंगल कंप्लीट केले या बॉलवरती. रोशन घरत यांनी टीमची टोटल आता पोहोचले 14 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. हा चांगला श्री गणेश झालाय, चांगली सुरुवात झाली आहे, शांत शांत सुरुवात आहे मी तर म्हणेन. इथून आपण पाहायला गेलं पार्टनरशिप चांगली बनली आहे, चांगली बिल्डअप केली आहे गणेशच्या सोबत रोशननं. पुन्हा एकदा अक्रॉस बॅटेड यावेळेस फटका केल्याचा प्रयत्न, परंतु सबमरीन डिलिव्हरी, पण तो पंचाचा व्हाईटचा इशारा या ठिकाणी आला अगदी ऑफस्ट्रिकच्या बाहेर. आणखीन एक बॉल सुमित पाटील. हे षटक खरं तर खूप महागडं ठरलंय. अद्यापर्यंत 15 धावा खर्च केल्या सुमित पाटील यांनी.
असा दिवस मी तर म्हणेन सुमित पाटील यांचा नसावाच, कारण चांगला गोलंदाज आहे, परंतु यावेळेस आक्रमण चढवलं जातं. फील्ड रिस्ट्रिक्शन आहे, त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जातो. नाव आहे गणेश वाघमारे, शिवाजीनगरचा खेळाडू ठोकतोय चौकार. या ठिकाणी आहे त्याची देखील तुम्ही त्याच्यावरती देखील लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला आहे 4 षटकांसाठी. इनिंग त्याच्यामध्ये कम्प्लीट होणं खरं तर खूप गरजेचं आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सुमित पाटील, त्याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे गणेशच्या माध्यमातून. यावतचा बॉल आणखीन एक. रायगड जिल्हा, पनवेल तालुका, शिवाजीनगर त्याचं गाव. गणेश कारण क्लॉक या ठिकाणी रनिंग आहे. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला आहे, परंतु बादशाह आहे शिवाजीनगर टीमचा. तर मी तर म्हणेन काय कमालीची बॅटिंग दाखवली. अनस्टॉपेबल गणेश वाघमारे नॉस्टॉक एंड वरती. दुसऱ्या षटकासाठी आले आहेत सोनू कनुजिया. रोशन करत आहे, सोबतीला चांगला साथ त्यांनी देखील दिल्या. यावतचा बॉल टीमचे टोटल आहे 25, परंतु यावतचा बॉल आपण पाहायला चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली सोनूच्या माध्यमातून. आणि अशीच बॉलिंग होणं गरजेचं आहे, कारण जेव्हा तुमचा ॲज अ स्ट्रायकर बॉलर थोडासा महागडा ठरत असतो, येणाऱ्या बॉलरवरती जबाबदारी बनत असते की इथून खरं तर त्या समोरच्या टीमला थांबवायचं. फुलटॉस बॉल आडव्या बॅटना पंचांच्या बाजूनं डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि या ठिकाणी 2 धाबा रोशन घरात ना घरात कंप्लीट केल्यात. आणि टीमची टोटल आता पोहोचेल ती 27 अंकावरती. इथून पार्टनरशिप ब्रेक होणं गरजेचं आहे बोरेली टीमसाठी. जर ही पार्टनरशिप अजून वाढली ना तर धावसंख्येचा उच्चांक अगदी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण आक्रमक रोशन घरातला आपण सातत्यानं अगदी आक्रमण करत असताना पाहिलंय. पुराणा चावल स्वाद वही असं म्हणतात ना, ओल्ड इज गोल्ड. रोशन घरत या बॉलवरती ठोकतायत षटकार. रोशन घरात त्याचा टीमची टोटल पोहोचले 33 या अंकावरती. 33 धाबा धावफलकावरती आहेत. सोनू यांच्यावरती देखील आक्रमण चढवलंय आता. हाफ ट्रॅकर बॉल, रोहित शर्माची आठवण करून देणार फटका. फुल ठरलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल. रोशन घरातनं ठोकलाय आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. बंधन आहे बोरेल टीम. टाइम अलर्ट पुन्हा एकदा तुम्हाला वन या ठिकाणी करतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 39 धावसंख्येवरती. तिसरा येईल का, परंतु बॅटची आतली कडा घेतली आणि बॉल पाठीमागे गेला. जिथे कीपर आहेत 9-22 करते देखील बीट झाल्या. बॉलवरती डॉट बॉल आला. सुनूचा विचार केला ना या षटकाचा तर अगदी त्याच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला 2 षटकार आपण पाहिले. त्यांनी 14 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. फुलरेंचा बॉल अगदी स्लॉट मध्ये आणि बॉल चालला गॅप मध्ये आणि या बॉलवरती आलाय रोशन घरत यांच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार दर्जेदार चौकार.
लागल्या गेल्यात 43 मापी असावी 43 धाव फलकावरती आहेत. क्लॉक सेट आहे अंपायर्स कडे देखील मित्रांनो, त्यामुळे आता वेळ जास्त घेऊ नका, नाहीतर अन्यथा तुम्हाला देखील 20 मिनिटापेक्षा जास्त अवधी जर लागला तर कदाचित तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल, परंतु अशी वेळ कुणावरती येऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आपण लगेच स्पीडअप करा. 43 2 षटकं संपली. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तर दाखल झाला आकाश मागरी. सुमित पाटील यांच्या षटकामध्ये पहिले आले आता 25 आणि तब्बल दुसऱ्या षटकामध्ये सोनू आणि खर्च केला 18 धावा आणि टीम जाऊन पोहोचले आता शिवाजीनगर ती 43 अंकावरती. 43 चा प्रवास हा इथून ही पार्टनरशिप चांगली जमली आहे. अद्यापर्यंत अगदी मी तर म्हणेन लॉंग पार्टनरशिप आपण पाहतोय. खुला टाकलाय, अशीच गोलंदाजी होणं गरजेचं आहे आता बोरलेल टीम कडून. काही धावा रोखाव्या लागतील कारण 2 ओव्हरमध्ये 43 धावा त्यांनी अगदी केल्यात, परंतु इथून रोखावा लागेल. इथून धावसंख्येवरती ब्रेक लावावा लागेल आकाश मागेरीला. त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. जरूर तुमचे 2 गोलंदाज अगदी तो फेज होता तुमच्या बाजूने नसेल, परंतु इथून 2 षटकं तुमच्या हातामध्ये आहेत. इथून कमबॅक होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा खोला टाकला, लगातार दुसरा यॉर्कर बॉल पाहिला. यॉर्कर लेंथ वरती सिंगल कंप्लीट फ्लिक केलं. बॉटम हँडचा योग्य वापर गणेश वाघमारे यांचा पाहायला मिळाला आणि या बॉलवरती सिंगल कंप्लीट केल्या आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल पोहोचली ती 44 अंकावरती. 44 धावा फलकावरती. 2 बॉल्स मध्ये आता 1 धाव त्यानं खर्च केले आकाश मॅगरी, जो तिसऱ्या षटकासाठी आला. परंतु ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो रोशन गरज जो खेळाडू आक्रमक ठरला आहे. सेट होण्यापुरता त्याने वेलच घेतला नाहीये. गणेशच्या साथीनं त्याने देखील आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याला माहिती आहे इथून धावा स्टार्ट चांगला मिळाला तर आपल्या टीमसाठी ते चांगलं असेल, बेनिफिट असेल. त्यामुळे रोशन घरात देखील थांबणार नाहीये. खरं तर त्याचा नॅचरल गेम आहे आक्रमकता आणि तोच सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोशन घरत. फुलालेंचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, बीट झाले त्या बॉलवरती. डायव्हर्ट झाला बॉल, थोडासा पाकअप आहे. सुमित पाटील बॉलवरती येतील. तत्पूर्वी या बॉलवरती डबल कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीनं टीमची टोटल आता पाहायला मिळेल 46 अंकावरती. 46 नॉट आउट विदाउट लॉस. ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली. गोलंदाजावरती आक्षेप वर्तवला गेला. मंगेश आता गोलंदाजावरती आक्षेप वर्तवला गेला. यस स्क्वेअर लेग पंचायत अंपायर आहेत तेच पाहतील. यावरचा बॉल पायावरती अदलला आहे आणि आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपात आहे सर. बॅटच्या माध्यमातून लेग बाईज इशाऱ्याने गरजेचं आहे आणि लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळाली. टीमची टोटल 47 वरती पोहोचले. नेक्स्ट मॅच असेल या डी पूल मधील शेवटची मॅच. जय भैरवनाथ आंबिवली आणि त्यांच्या विरोधात आई टाकेदेवी रिसवाडी. दोन्ही कॅप्टन जर लाईव्ह आपण पाहत असाल त्याआधी आपण इनिंग जशी संपेल ना तसे आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी या. आंबिवली आणि रिसवाडी. खोलात टाकला पुन्हा एकदा. वाईट यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आहे अगदी आकाश मागेरीचा. आणखीन एक या बॉलवरती सिंगल आली. हे षटक थोडंसं अगदी चांगलं पडलंय मी तर म्हणेन. अद्यापर्यंत 2 षटकांचा विचार करता हे तिसरं षटक आहे ना आकाश अगदी कमालीचा टाकला गेला. कारण अजून एकही मोठा फटका आला नाही. या टीमची टोटल आता 48 वरती सांघिक अर्धशतकाकडे वाटचाल करते शिवाजीनगर टीम. फुलालेंचा परफेक्ट यॉर्कर. काय कमालीची अमेझिंग बॉलिंग बाय आकाश मागेरी. काय बॉलिंग केले या गोलंदाजानं. प्रत्येक बॉल अगदी परफेक्ट यॉर्कर फेकलाय. कठीण असं त्याने सोप्प करून दाखवलंय. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी टीम शिवाजीनगर जाऊन पोहोचली ती 49 या धावसंख्येवरती विदाउट लॉस. अगदी 49 धावा धावफलकावरती. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे, परंतु तत्पूर्वी आपण सूचना देऊया नेक्स्ट मॅचच्या टीमला. जय भैरवनाथ आंबिवली आणि त्यांच्या विरोधात आई टाकेदेवी रिसवाडी. दोन्हीच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण जशी इनिंग संपेल आपण टॉस साठी या. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. काय जोडीनं खेळ केला. एका बाजूला गणेश जो त्याने अद्यापर्यंत चेंडू फेस केले. साहिल 8 आणि 23 योगदान त्याने दिलंय. त्याच्या सोबतीला रोशन वेल एक्सपिरियन्स खेळाडू त्याने 10 धावा अगदी 10 बॉल्स मध्ये 22 योगदान दिलंय आणि टीमला पोहोचले 49 वरती. ऑन स्क्रीन वरती जी जोडी आपण पाहतो ना ती A1 जोडी आहे शिवाजीनगर टीमची. त्यांनी सुरुवात धमाकेदार करून दिली आपल्या टीमला आणि अद्यापर्यंत त्याच्यामध्ये सातत्य कन्सिस्टन्सी देखील टिकवली गेल्या आणि अद्यापर्यंत टीम पोहोचले 49 वरती. जाऊया डीजे कडे. राज डीजे वाजव गाणे तुझे.
थँक्यू डीजे. 49 धावा धावफलकावरती आहेत. तयन 22कर शेवटच्या षटकासाठी यावरचा बॉल हुकचा पटका धावा खेळत बुक या बॉलवरती तब्बल रोशन घरत 6 लगावला बॉलवरती षटकार. उईर दिसत नाहीये करत षटक त्यांच्या हातामध्ये सातत्यानं आपण पाहतो, परंतु नयन 22कर एक पर्यायी गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. रोशन घरत यांच्या बॅट मधून कमाईची अनस्टॉपेबल रोशन घरत ठोकतात आणखीन एक षटकार. धावफलकावरती लागले गेल्या 61 लगातारचा तिसरा येईल का? लगातारचा तिसरा या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक. रायगड जिल्हा पनवेल तालुका शिवाजीनगर त्याचं गाव. रोशन घरत आहे त्याचं नाव आणि त्याने ठोकले 3 बॉलवरती 3 षटकार. तीन तर आले आहेत. चौथ्याचा प्रयत्न, परंतु विकेट डाऊन झाली असते जर कॅच पकडली असते, पण तो कॅच सोडली गेली. खराब क्षेत्रक्षम प्रेम घोंगे होते त्या ठिकाणी, त्याने मात्र कॅच ड्रॉप केली. संधी मिळाले रोशन यांना परत एकदा 2 धावा या बॉलवरती एक्झिक्यूट केल्यात. टीमची टोटल आता 69 या अंकावरती जाऊन पाहायला मिळेल. उच्चांक आहे अद्यापर्यंतचा 69. इथून कमबॅक करेल नयन 22कर अलॉंग द कार्पेट पटका वायडिश लॉंगनला बॉल चालला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल, लगेच सिंगलला डब्बल मध्ये कन्वर्ट केलं. ही रणनीती राहिली आहे, ही प्लॅनिंग राहिली रोशन आणि गणेशची. टीमची टोटल आता पाहायला मिळेल अगदी 71, परंतु ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय रोशन घरत त्यांना त्याने 13 मध्ये 44चं योगदान दिलं. पहिलं अर्धशतक येईल का? इनसाइड आउटचा फटका चौकार गेला. अर्धशतकाच्या जवळ हा खेळाडू पोहोचला, परंतु अर्धशतक होता होता राहिलं. काय कमालीची बॅटिंग साकारली अगदी शिवाजीनगर टीमचा. ओल्ड इज गोल्ड रोशन घरतनं 48चं योगदान दिलं. आणि गणेशचं देखील कौतुक असेल, त्याने योगदान दिलं. 23 धावसंख्येचा टीम जाऊन पोहोचली आहे ती 75 या अंकावरती. आता आई गावदेवी बोरिवली टीमला करायचं आहेत 24 बॉल आणि 76 धावसंख्येचा पाठलाग. रोशन घरत वेल प्लेड, काय कमालची बॅटिंग साकारली. परंतु आता सेकंड इनिंग मध्ये सुमित पाटील नावाचं वादळ अजूनही बाकी आहे, त्यामुळे मॅच अजून संपलेला नाहीये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सुमित पाटील माणूस असा खेळाडू आहे ना, तो एकटा जर नडला ना तर ही मॅच देखील एकट्याच्या जीवावरती संपू शकतो. एवढा सामर्थ्य तो खेळाडू ठेवतोय, त्यामुळे टीम बांधत असताना आता त्याच्यावरती जबाबदारी असेल. आता त्याच्या नावासाठी नव्हे तर बोरिवली गावाच्या नावासाठी सुमित पाटील नावाचं वादळ सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह आहे. पण त्याआधी जाऊया डीजे कडे, जिथे करायचे आहेत बोरिवली टीमला 76चा पाठलाग. टीम जय भैरवनाथ आंबिवली संघाचा कर्णधार आणि आई टाकेदेवी रिसवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल. एक इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे, या स्पर्धेचे नियम आहेत ते, त्यामुळे प्रत्येक टीमला नियमांचं पालन करावं लागेल. जर दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आधी दोन्ही टीम कॅप्टन आले नाही किंवा एका टीम कॅप्टन आला तर त्याला डिरेक्टली टॉस विन देखील दिला जाईल, असे या स्पर्धेचे नियम आहेत. त्यामुळे आई टाकेदेवी रिसवाडी आणि जय भैरवनाथ आंबिवली दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी या. चला, जय भैरवनाथ आंबिवली टीमचा कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच आई टाकीदेवी रिसवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी येतोय, तर आपण विनंती करूया अगदी
लास्ट कॉल असेल जय भैरवनाथ आंबिवली टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या रिसवाडी टीम खरं तर का रिचच्या मैदानावरती खरं तर मी तर म्हणेन शेवटच्या मॅच मध्ये त्यांना खरं तर तो सामना गमावा लागला, नाही तर अन्यथा फायनल मध्ये पोहोचणारी ती टीम ठरली असती. परंतु हार्ड लक, ओमकार महाडिकची विकेट, तदनंतर संदेश महाडिक जसा बाद झाला, कुणाल नगरकर, त्यानंतर मॅच ती गमावी लागली. परंतु चला जय भैरवनाथ आंबिवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. यस सर, चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बोरेल टीम सुमित पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण सोनू कनोजिया दोन बॅटर उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. टाइम अलर्ट असेल शिवाजीनगर टीम, आता 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपन्न करायची आहे, त्यामुळे हा टाइम अलर्ट तुमच्यासाठी असेल. जय भैरवनाथ आंबिवली टीमच्या कॅप्टनला आहे, जर पहिला बॉल डिलिव्हर झाला तर या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाला नाही तर समोरचा कॅप्टन जो उपस्थित आहे ना त्याला टॉस विन दिला जाईल, ही सूचना जय भैरवनाथ आंबिवली टीमच्या कर्णधाराला असेल. पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या आधी आपण उपस्थित राहिला नाही तर समोरचा कॅप्टन जो उपस्थित आहे अगदी त्याला टॉस विन दिला जाईल. कारण नियम सर्वांसाठी सारखे आहेत आणि जे नियम आपण जर पाहिलेत ना त्याचा फॉलो या ठिकाणी जरूर केलं जाईल, ते नियमांचं पालन केलं जाईल. जय भैरवनाथ आंबिवली टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित या, जर पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि आपण आला नाही तर समोरचा कॅप्टन जो उपस्थित आहे ना त्याला टॉस विन दिला जाईल. तर कॉम्बॉक्स मध्ये तिचा पाठलाग करायचा 24 बॉल आणि 76 धावसंख्येचा अगदी आई गावदेवी बोरिवली या टीमला. बहुत बहुत शुक्रिया यश मालकर सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वर्गीय नंदू प्रतीक मेमोरियल ट्रॉफी 2026 में आपका अपना मानस मनोरे करूंगा स्वागत. रंचेस की शुरुआत की जाएगी. पहली गेंद सुमित, क्या बात है, आते ही स्वैग से स्वागत किया. स्लॉट वाली गेंद, डिपॉजिट आउट ऑफ द प्लॉट. तो अपने दम पर इस मुकाबले को जितवाने की ताकत रखता है ये खिलाड़ी और शुरुआत तो धमाकेदार अंदाज के साथ की है. बड़ा रन चेज है, अटैकिंग स्टार्ट बहुत जरूरी होता है. पहली गेंद पर 6 मिली है. दूसरी गेंद आउटसाइड टॉप स्टंप की लाइन, वाइड लाइन के बाहर से गेंद निकल गई है. थोड़ा सा दबाव को महसूस करेंगे P1 की पहले ओवर में. या गेंदबाज गणेश अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल हमारी तरफ जरूर आएगा. P1 का पहला पावर प्ले. अब दो खिलाड़ी आपको 38 सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए नजर आएंगे. एक डीप लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, एक डीप कॉर्नर, बाकी सभी सर्कल के अंदर. जड़ में डाली है, यॉर्कर बॉल थी, खोद कर निकालना चाहते हैं शॉर्ट स्क्वायर लेग पर. गेंद आपको ट्रैवल होती हुई नजर आएगी. सिंगल रन मैदान के अंदर कंप्लीट किया जाएगा. 76 जैसे बड़े टोटल को आप चेस कर रही है. सुमित पाटिल अकेले के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है, सोनू कनोजिया को भी मैदान के अंदर अब अच्छी बैटिंग करनी पड़ेगी. नक्कीच शेवटचा कॉल असेल 1 मिनिटाचा अवधी. 12:41 झालेत. 12:42 आपण कॅप्टन आंबिवली टीमचा या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर टॉस विन दिला जाईल तो रिसवाडी टीमला. शुरुआती अब 2 गेंदों का खेल हुआ, रन संख्या बनी है 8. अच्छी शुरुआत हुई. हाफ ट्रैकर बॉल थी, अपील की जाएगी, बल्ले का किनारा, नहीं मिलेगा भाग्य का सहारा. सोनू कनोजिया cooled and duck without scoring a single run has to depart, going back to dugout. आंबिवली टीमला करता शेवटचा कॉल. 1 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलाय. आपण या ठिकाणी आला नाही तर टॉस विन समोरचा कॅप्टनला दिला जाईल आणि कारण कॅप्टन उपस्थित आहे. न्यू बैटर मैदान के अंदर नंबर 3 की पोजीशन पर महेश आपको दाखल होते हुए नजर आएंगी. या ठिकाणी आपण पाहिला वेल भरपूर दिला आयोजकांनी, नियमांचं पालन या ठिकाणी केलं जाईल. त्यामुळे जो नियम होता की कॅप्टन उपस्थित नसेल, एका टीमचा कॅप्टन उपस्थित असेल तर टॉस विन दिला जाईल. वेल देखील दिला होता परंतु या ठिकाणी टॉस विन दिलं जात आहे आई टाकेदेवी रिसवाडी या टीमला. नियमांचं पालन केलं जाईल. या स्पर्धेमध्ये नियमांना खूप महत्व आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस अगदी विन दिला गेला तो आई टाकेदेवी रिसवाडी या टीमला. बिल्कुल देखिए, रूल्स एंड रेगुलेशन आर वेरी मच इंपॉर्टेंट इन क्रिकेट गेम. एवरी टीम, एवरी प्लेयर हैज टू फॉलो द रूल्स एंड रेगुलेशन ऑफ द टूर्नामेंट.
ये हमेशा कहा जाता है डिसिप्लिन इज वेरी मच इंपॉर्टेंट। अगर आपको बार बार सोचना है, हमने दी थी कि इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस करना है और फिर भी आपका कैप्टन इनिंग ब्रेक में अगर मौजूद नहीं रहता है तो अपोजिशन टीम को डायरेक्टली टॉस विन दिया जाएगा। और पहला रूल इस प्रतियोगिता में लागू किया, पहली टीम डायरेक्टली टॉस विन हमने दी है वो बनी है आई टाके देवी रिसवाड़ी और ये डिसीजन अंतिम है। बिल्कुल टॉस विन हमने उनको दिया। एक रन मैदान के अंदर यहां से दौड़कर कंप्लीट होता हुआ नजर आया। रन संख्या बनी है 10। नेक्स्ट स्टंप के ऊपर गेंद थी, फ्लिक ऑफ द रिस्ट कलाइयों के साथ गेंद को मोड़ने की कोशिश थी, जिस दिशा में मारना चाहते गई नहीं। गेंद का कलेक्शन किया गेंदबाज गणेश ने। डॉट गेंद की आपको यहां से समाप्ति होती हुई नजर आएगी और इसी डॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर इज ओवर। टीम की रन संख्या बनी 76 को चेस करते हुए टीम गावदेवी बोरीवली की 10 रन, 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड पर समीकरण यहां से बदलता हुआ नजर आएगा। गेंदें बचेंगी आने वाली 66 रनों की जीतने के लिए जरूरत। 66 रनों की बात करेंगे तो हर ओवर में 22 रन आपको बनाने हैं। रिक्वायर रन रेट इज अप टू 22.00, 22 रन प्रति ओवर यहां से सुमित पाटिल एंड कंपनी को मेंटेन करनी पड़ेगी। गेंदबाजी में होगा परिवर्तन, दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर बॉलिंग ट्रैक पर हुआ है बदलाव। गेंदबाज रोशन बॉलिंग ट्रैक पर आई है। कमाल की बल्लेबाजी की रोशन ने, शानदार पारी खेली थी। साथ ही साथ गणेश वाघमारे की भी वो 23 रन की एक शानदार पारी आपने देखी। दोनों बल्लेबाज जिन्होंने बल्लेबाजी भी की वही दोनों गेंदबाज जो पहली 2 ओवर में गेंदबाजी भी कर रही है। इंपॉर्टेंट प्लेयर्स है टीम नितिन 11 शिवाजी नगर की। लोअर फुल टॉस थी, बाहरी किनारा जाना था, वाशी पहुंच गए काशी, लेकिन मिलेगा नसीब का साथ। नसीब साथ तो क्या बात नहीं हमेशा कहती है। थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। सुमित पाटिल सबसे कातिल, ऐसा कहा जरूर चाहता है लेकिन कहने से कुछ नहीं होता, आपको काम करके दिखाना पड़ेगा। पहली गेंद पर नसीब की 4 आई, दूसरी गेंद छड़ में डाली है, ड्राइव किया गया डीप लॉन्ग ऑफ पर, 1 रन पूरा। दूसरे रन के लिए कोशिश, कलेक्शन अगर पहले अटेम्प्ट में किया जाता तो यहां पर रनआउट की संभावना बन सकती थी। जान बची तो लाखों पाए, या विश्राम कह दिए, सिर सलामत तो पगड़ी 50, कदम जमेंगे तो रन भरेंगे, ये मैंने हर बार बताया। 2 रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट है। इक्का दुक्का आपको आगे ले जाएगा, 4-6 आपको जीत दिलाएगी, बड़ी रन संख्या बनानी है आपको। यहां पर लेग स्टंप के ऊपर थी गेंद, हवा में, विकेट कीपर आएंगे गेंद के नीचे, लेकिन ये क्या, कैच छूटा और कैच छूटा तो दिल टूटा। ये हमेशा कहते हैं गेंदबाज का मंसूबा भी टूटा, विकेट कीपर मुश्किल मौका था, लेकिन मुसीबतों को करोगे आसान तो छुओगे जीत का आसमान, ये मैंने हमेशा बताया। कहीं ना कहीं यू हैव टू मेक एवरी अपॉर्चुनिटी काउंट। हर एक जो आपको मौका मिलता है उस मौके के ऊपर आपको सक्सेस हासिल करनी पड़ती है। फुल टॉस थी, ऑन साइड पर गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया छक्का, ये 6 रन। जी मोरे साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। यहाँ पर फुल टॉस थी, फिर एक बार शॉर्ट कवर पॉइंट पर खिलाड़ी है, गेंद तक पहुंचने से पहले जमीन पर लैंड होती हुई नजर आएगी। सिंगल रन मैदान के अंदर यहाँ से कंप्लीट भी किया जाएगा। अच्छा 6 आया था जब लेग स्टंप के ऊपर वो फुल टॉस मिली थी बल्लेबाज महेश को, 4 गेंदें उन्होंने खेली है। योगदान उनका अगर निजी बात करेंगे 8 रन उनके बल्ले से अभी तक आपको जरूर आते हुए नजर आई। ऑफ साइड पर कमाल का स्ट्रोक, नो लुक शॉट, लेकिन डीप में खिलाड़ी थे, कैच छूटा। यहां से दोबारा जीवन दान मिलेगा सुमित पाटिल को। सुमित पाटिल ने नो लुक शॉट मारा, गेंद जब उनके बल्ले से कनेक्ट हुई थी भागे भी नहीं, ऐसा लगा था कि गेंद मैदान के बाहर जाएगी, लेकिन वैसा हुआ नहीं है। हवा का रुख किसी और दिशा में था, उसी वजह से गेंद जो मैदान के बाहर जानी थी मैदान के अंदर आई। 1 रन उस गेंद पर आपको जरूर मिलता हुआ नजर आएगा और इसी 1 रन के साथ 2 ओवर की समाप्ति मैदान के अंदर जरूर हो चुकी है। 76 को करना है चेज, रन संख्या बनी 25, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। समीकरण अब आपको यहां से बदलता हुआ बिल्कुल नजर आएगा। जीतने के लिए अगर समीकरण की बात की जाए
तो अभी भी गेंदे यहाँ से बची होंगी 12 और जीतने के लिए अभी भी 51 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। गेंदे बची है 12 बनाने है 51 द रिक्वायर्ड रन रेट इज अप टू 25.50 25.5 रन की औसत आपको हर एक ओवर के पीछे मेंटेन करनी है। कंपलसरी हर एक ओवर में आपको 4-6 तो मारनी पड़ेगी, तभी ये बात बन सकती है। पहली गेंद थी आउटसाइड टॉप स्टंप थी, अच्छी लाइन, रूम दिया था अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखा, अच्छा माइंडसेट है। तीसरी ओवर में गेंदबाज आर्यन बॉलिंग ट्रैक पर आई है। उनको पता है सुमित पाटिल के रडार में अगर मैं गेंदे देता हूं तो वो बड़े हिट मार सकती है। अगर मैं शरीर से दूर डालता हूं, अवे फ्रॉम द बॉडी डालता हूं, 6-7वें स्टंप की लाइन डालता हूं तो मैं बच सकता हूं। पहली गेंद पर एक आया, फुल टॉस थी, मिस कर गए, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लगी तो छगी नहीं लगी, लेकिन दुर्भाग्यशाली रहेंगे। अपने विकेट को सैक्रिफाइस करना पड़ेगा महेश को। दूसरा छक्का गांव देवी बोरीवली को। न्यू बैटर इन हुए, यहां पर भी मिस टाइमिंग। तीसरी बार ये कैच का मौका था सुमित पाटिल के विकेट का, लेकिन यहां पर बल्लेबाज के नसीब आज बहुत अच्छे है क्योंकि लक फैक्टर सुमित पाटिल का साथ निभाता हुआ नजर आया। सिंगल रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट हुआ। टीम की रन संख्या बनी 27 रन, समीकरण बदला, 9 गेंदें बची है और जीतने के लिए 49 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। 9 balls remaining, needed 49 runs to win for team आई गावदेवी बोरीवली। 9 गेंदे 49 रन, यानी ऑलमोस्ट हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट आपको मारना है। 2-3 गेंदे भी यहाँ से डॉट आती है तो टीम नितिन 11 शिवाजी नगर जीत की दहलीज पर आपको पहुंचती हुई नजर आएगी। कमाल का मुकाबला रहा ये, डी ग्रुप है, पहले राउंड का तीसरा मुकाबला है। नितिन 11 शिवाजी नगर और आई गावदेवी बोरीवली। जड़ में डाली है यॉर्कर लेंथी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड अटैक किया। 1 रन की कीमत इस मैच में नहीं है, इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं दिल्ली दुरुस्त कर सकता है। बैटिंग करते हुए टीम आई गावदेवी बोरीवली के लिए समीकरण फिर एक बार पतला, गेंदे बचेंगी 8, 48 रनों की जरूरत आपको मैदान के अंदर नजर आएगी। 8 गेंदे 48 रन, 8 गेंदों में 8 छक्के अगर आप मारते हैं तो बन सकते हैं 48। सवा में गेंद, डीप में खिलाड़ी, इस बार नहीं करेंगे कोई गलती। 3 जीवन दान मिले सुमित पाटिल को, लेकिन जब चौथा मौका आया तो कैच को कैरी भी किया जाएगा। बड़ी मछली जाले में बिग मैन हैज टू डिपार्ट। अब औपचारिकता बाकी है इस मैच के अंदर, क्योंकि यह 7 गेंदे 48 का समीकरण आपको बनता हुआ नजर आएगा। शुरुआत से आपको अटैकिंग स्टार्ट देना था। पहली गेंद पर जब बड़ा हिट लगाया था, 6 आया था, तो ऐसा लगा था ये मुकाबला कांटे की टक्कर हो सकता है। उसके बाद विकेट बहुत सारे आपको गिरते हुए नजर आए। सुमित पाटिल जीत की एकमात्र आखिरी उम्मीद, लेकिन उस उम्मीद को भी पवेलियन में वापस भेजा है गेंदबाज आर्यन ने। यहाँ से हल्के हाथों से ड्राइव किया जाएगा। आखिरी गेंद थी ओवर नंबर 3 में, डीप लॉन्ग ऑन की तरफ गेंद को ट्रैवल होते हुए देखा। सिंगल रन मैदान के अंदर कंप्लीट की जाएगी और इसी 1 रन के साथ 3 ओवर का खेल मैदान के अंदर होगा समाप्त। पीछा करना है 76 का, रन संख्या बनी 29, 29 रन, लॉस ऑफ 3 विकेट स्कोर कार्ड के ऊपर, यानी समीकरण अब आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। गेंदें बचेंगी 6 और जीतने के लिए 47 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। आखिरी ओवर शुरुआत करेंगे गेंदबाज महेश। पहली गेंद हाफ ट्रैकर थी ऑन साइड के ऊपर, डीप में खिलाड़ी है, लेकिन अब फॉर्मेलिटी को कंप्लीट करने का काम है क्योंकि 5 गेंदे 46 बनाने हैं। 5 में 5 छक्के भी अगर आप मारते हैं तो 30 बन सकती है, 46 नहीं। मुकाबला बहुत दूर निकल चुका है आई गावदेवी बोरीवली से और यहाँ से अब वापसी की कोई उम्मीद बाकी नहीं है। 5 लीगल गेंदें डालनी है गेंदबाज महेश को और ये मुकाबला नितिन 11 कसलकंड टीम के खेमे में आपको चाहता हुआ नजर आएगा। अगली गेंद करेंगे,
हाफ ट्रैकर बॉल थी, खराब गेंद थी, ऑन साइड के ऊपर अटैक किया, डीप लॉन्ग लेग पर खिलाड़ी भागते हुए एक और सिंगल मैदान के अंदर। फिर एक बार समीकरण 4 गेंदे और जीतने के लिए अब 45 रनों की जरूरत होगी। 4 गेंदे 45 रन। अगला मैच अच्छी बैटल है डी ग्रुप में। यह पहले राउंड का आखिरी मुकाबला जय भैरवनाथ अंबिवली के सामने आई टाकेदेवी रिसवाड़ी। हालांकि आई टाकेदेवी रिसवाड़ी को हमने टॉस विन दिया है, जो भी डिसीजन है उस पर अमल करना है। हाफ ट्रैकर बॉल थी, कोशिश है यहां से होती हुई अब, लेकिन हमेशा ऐसा कहा जाता है कि अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत। जब आपके पास मौका था तब आपके बल्लेबाजों ने रन बनाए नहीं, जब समय आपका निकल गया है तो अब रन बना की कोई मतलब ही नहीं है। समय की कीमत जो करता है, वक्त उसकी कीमत करता है। जब मौका था शुरुआत से आपको रन बनाने का, तब वो रन बने नहीं, तब वो बड़े हिट आए नहीं, और उसी वजह से मुश्किल परिस्थिति। एक और बार फुलर लेंथ वाली बॉल थी, लॉफ किया, डीप में खिलाड़ी, कैच, बिल्कुल कैरी किया जाएगा। एक और बल्लेबाज को दिखाया पवेलियन का रास्ता। विकेट नंबर 4 डाउन। मात्र 2 गेंद की औपचारिकता बाकी है इस मुकाबले में। महेश तैयार, बढ़िया गेंद थी ये, फुलर लेंथ वाली बॉल थी, एक्स्ट्रा राइज हुई, बल्ला घुमा, कनेक्शन नहीं, यहां से भी डॉट गेंद, विदाउट कनेक्शन नो रिएक्शन। यह हमेशा कहा जाता है डॉट गेंद की समाप्ति। मात्र 1 गेंद की औपचारिकता बाकी है। चलिए आई टाकेदेवी रिसवाड़ी टीम आपको तैयार रहना है, टॉस आपने जीता है अगले मैच का। यहां से ऑन साइड के ऊपर ये स्ट्रोक, एक और बार डॉट बॉल, और इससे डॉट गेंद के साथ 1 साइडेड रहा ये मैच। टीम आई गावदेवी बोरीवली, हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम। नितिन 11 शिवाजी नगर, वेरी वेल प्लेड एंड कांग्रेचुलेशन फॉर योर फर्स्ट विन ऑफ द टूर्नामेंट। मैन ऑफ द मैच की तरफ हम चलेंगे और मैन ऑफ द मैच के हकदार बनेंगे नो डाउट जिन्होंने बल्लेबाजी करते हुए आग लगाई, गेंदबाजों की वाट लगाई, वो रोशन घरत, इस मैच के हीरो, मैन ऑफ द मैच। अड़तालीस